नमस्कार. मी प्राची. प्रज्ञा ज्योतिषी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण अशा एका विषयावरती चर्चा करणार आहोत ज्याबद्दल जवळजवळ प्रत्येकाच्या मनात कुतूहल असते. अनेक जण म्हणतात, माझी कुंडली पहा. काही जण विचारतात, माझे भविष्य कसे आहे. तर काही लोक म्हणतात, ज्योतिषावर माझा विश्वास नाही. पण खरंच ज्योतिष म्हणजे नेमकं काय? कुंडली म्हणजे काय? जन्मकुंडली कशी तयार होते आणि फक्त आपल्या जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्मस्थळावरून एखाद्या व्यक्तीच्या जीवनाचा अभ्यास कसा केला जातो, हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्व प्रश्नांची उत्तरे अतिशय सोप्या आणि समजण्यासारख्या भाषेत जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ फक्त ज्योतिषावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी नाही, तर ज्यांना ज्योतिषाबद्दल काहीच माहिती नाही किंवा ज्यांच्या मनात अनेक शंका आहेत त्यांच्यासाठी आहे. हा व्हिडिओ सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत पहा. सर्व मुद्दे एकमेकांशी जोडलेले असल्यामुळे मधीच व्हिडिओ सोडला तर काही गोष्टी समजणार नाहीत. चला तर मग आपण कोणताही वेळ न घालवता आपल्या आजच्या विषयाला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण जाणून घेऊया ज्योतिष म्हणजे काय. ज्योतिष हा शब्द 2 शब्दांपासून तयार झाला आहे. ज्योती म्हणजे प्रकाश आणि ईश म्हणजे परमज्ञान किंवा दैवी शक्ती. ज्योतिष म्हणजे जीवनाला योग्य दिशा दाखवणारा ज्ञानाचा प्रकाश. आज अनेक लोकांना वाटते की ज्योतिष म्हणजे फक्त भविष्य सांगण्याचे साधन आहे. पण प्रत्यक्षात तेवढेच ज्योतिष नाही. भारतीय संस्कृतीमध्ये ज्योतिषाला एक अत्यंत महत्त्वाचे शास्त्र मानले गेले आहे. हे असे शास्त्र आहे जे ग्रह, नक्षत्र, राशी, काळ आणि त्यांच्या मानवी जीवनावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करते. आयुष्यात ज्योतिषाचा मुख्य उद्देश माणसाला घाबरवणे नाही. ज्योतिषाचा उद्देश आहे योग्य मार्गदर्शन करणे. आपल्या जीवनात अनेक प्रसंग येतात. कधी यश मिळते, कधी अपयश येते, कधी अचानक आर्थिक लाभ होतो, तर कधी अनपेक्षित अडचणी निर्माण होतात. हे सर्व का घडते याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न ज्योतिषशास्त्र करते. परंतु येथे एक गोष्ट समजून घेतली पाहिजे. ज्योतिष कधीही असे सांगत नाही की तुमचे संपूर्ण आयुष्य आधीच ठरलेले आहे आणि ते बदलू शकत नाही. उलट ज्योतिष आपल्याला सर्व येणाऱ्या नवीन परिस्थितीचा अंदाज देते. जसे हवामान खातं सांगतं उद्या पाऊस आहे, तर आपण छत्री घेऊन बाहेर पडतो. पण हवामान खातं पाऊस पाडत नाही, ते फक्त आपल्याला सावध करतं. अगदी त्याचप्रमाणे ज्योतिषी आपल्याला जीवनातील काही शक्यता सांगते, जेणेकरून आपण योग्य निर्णय घेऊ शकतो. म्हणूनच ज्योतिष हे अंधविश्वास नसून मार्गदर्शन करणारे शास्त्र आहे. अर्थात कोणतीही गोष्ट विवेकबुद्धीने आणि योग्य अभ्यासाने समजून घेतली पाहिजे. याच कारणामुळे भारतात हजारो वर्षापासून ज्योतिषाला मानाचे स्थान आहे. आजही अनेक लोक विवाह, गृहप्रवेश, व्यवसायाची सुरुवात, नामकरण, वाहन खरेदी किंवा इतर शुभ कार्य करण्यापूर्वी योग्य वेळ आणि मुहूर्त पाहतात. पण असा प्रश्न पडतो, हे सर्व कशाच्या आधारावर ठरवले जाते? ग्रहांच्या हालचालींना आपल्या जीवनाशी संबंध कसा जोडला जातो आणि संपूर्ण ज्ञानाचा उगम नेमका कुठे झाला? या प्रश्नाचे उत्तर आपल्याला पुढील भाग समजून देतोय. आणि पुढील भाग आपला असा आहे, ज्योतिषाला वेदांग का म्हटले जाते? भारतीय संस्कृती ही जगातील सर्वात प्राचीन आणि समृद्ध संस्कृतींपैकी एक मानली जाते. आपल्या ऋषीमुनींनी हजारो वर्षापूर्वी निसर्ग, काळ, ग्रह, तारे आणि विश्वाचा अत्यंत सूक्ष्म अभ्यास केला आहे. या अभ्यासातून अनेक शास्त्रांचा जन्म झाला आणि त्यामध्ये वेदांना सर्वोच्च स्थान देण्यात आले आहे. आपण सर्वांनी ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद यांची नावे ऐकली असतील. हे 4 वेद म्हणजे भारतीय ज्ञान परंपरेचा पाया आहेत. परंतु वेदांचा अभ्यास आणि त्यातील विधी योग्य प्रकारे समजून घेण्यासाठी
6 वेदांगांची निर्मिती करण्यात आली आहे. ही 6 वेदांगे म्हणजे शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद आणि ज्योतिष. यामध्ये ज्योतिषाला अत्यंत महत्वाचे स्थान देण्यात आले आहे. कारण योग्य वेळ, योग्य तिथी, योग्य नक्षत्र आणि योग्य मुहूर्त यांचे ज्ञान नसल्यास अनेक वैदिक विधी योग्य प्रकारे करता येत नाही. याच कारणामुळे ज्योतिषाला वेदांचे नेत्र असेही म्हटले जाते. जसे डोळ्यांशिवाय आपल्याला योग्य दिशा दिसत नाही, तसेच ज्योतिषाशिवाय योग्य काळाचे ज्ञान होणे कठीण मानले गेले आहे. मात्र येथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. प्राचीन काळातील ज्योतिष हे केवळ भविष्य सांगण्यासाठी नव्हते. त्यांचा उपयोग ऋतूंचे बदल समजून घेण्यासाठी, शेतीचे नियोजन करण्यासाठी, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण यांचा अभ्यास करण्यासाठी, यज्ञविधींसाठी आणि दैनंदिन जीवनातील अनेक निर्णयांसाठी केला जात असे. यावरून स्पष्ट होते की ज्योतिष हे आपल्या संस्कृतीचा आणि ज्ञान परंपरेचा एक महत्वाचा भाग आहे. आता तुमच्या मनात आणखी एक प्रश्न येऊ शकतो. जर ज्योतिष इतके महत्वाचे असेल तर प्रत्येक व्यक्तीची कुंडली वेगळी का असते? याचे उत्तर आपल्या जन्मामध्येच दडलेले आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जन्माच्या दिवशी किंवा व्यक्तीचा जन्म वेगळ्या दिवशी, वेगळ्या वेळी आणि वेगळ्या ठिकाणी होतो. त्यामुळे त्या क्षणी आकाशातील ग्रहांची स्थिती वेगवेगळी असते. साधे उदाहरण जर घ्यायचे झालं तर एखाद्या स्त्रीला जर 2 जुळी मुलं झाली असतील तर त्या दोघांची तारीख एकच असली, जन्मवेळ थोडीशी वेगळी आहे, जन्मस्थळी एकत्र आहे, तरी सुद्धा त्यांची पत्रिका, कुंडली बदलली जाते. कारण जन्मतारीख एकच आहे, जन्मवेळ थोडीशी बदलली, जन्मस्थळी तेच आहे, ग्रहांची तिथे स्थिती बदलली आणि त्यामुळे त्या दोघांची जन्मकुंडली वेगळी तयार होते. याच कारणामुळे ज्योतिषामध्ये जन्मतारीख, जन्मवेळ, जन्मस्थळ या तिन्ही गोष्टींना अत्यंत महत्व दिले जाते. सर्वप्रथम आपण बोलूया जन्मतारखेबद्दल. जन्मतारीख आपल्याला त्या दिवशी सूर्य, चंद्र आणि इतर ग्रह कोणत्या राशीमध्ये होते यांची प्राथमिक माहिती देते. परंतु जन्मतारीख पुरेशी नसते. त्यासाठी जन्मवेळही तितकीच महत्वाची असते. कारण पृथ्वी सतत स्वतःभोवती फिरत असते. त्यामुळे काही मिनिटांच्या फरकानेही लग्न राशी बदलू शकते. अनेक वेळा फक्त 5 ते 10 मिनिटाच्या फरकामुळे कुंडलीतील भावांची रचना बदललेली आहे. म्हणूनच शक्य तितकी अचूक जन्मवेळ असणे आवश्यक मानली जाते. यानंतर येतो जन्मस्थळ. जन्मस्थळामुळे त्या वेळेचे स्थानिक आकाश निश्चित होते. त्यामुळे मुंबई, पुणे, नागपूर, दिल्ली किंवा इतर कोणत्याही शहरात एकाच वेळी ग्रहांचा दिसणारा कोन वेगळा असू शकतो. याच कारणामुळे कुंडली तयार करताना जन्मस्थळ विचारले जाते. कुंडलीमागे हजारो वर्षापासून विकसित झालेले खगोलशास्त्रीय गणित कार्यरत असते. म्हणूनच जन्मकुंडली ही कोणतीही जादू नसून ती अचूक गणित, ग्रहांची स्थिती आणि जन्माच्या वेळी आधारित तयार केली जाते. आता आपण पुढे जाणून घेणार आहोत जन्मकुंडली नेमकी कशी तयार होते. हा प्रश्न सर्वांनाच पडलेला असतो की जन्मकुंडली नेमकी कशी तयार होते. अनेकांना वाटते की जन्मकुंडली म्हणजे फक्त एका कागदावर काढलेले काही चौकोन आहेत. पण प्रत्यक्षात जन्मकुंडलीच्या मागे अत्यंत अचूक खगोलशास्त्रीय गणित आणि हजारो वर्षाची ज्ञान परंपरा आहे. जेव्हा एखाद्या बाळाचा जन्म होतो त्या क्षणी आकाशामध्ये सूर्य, चंद्र आणि इतर ग्रह विशिष्ट स्थानावरती असतात. त्या क्षणाची ग्रहस्थिती म्हणजेच त्या व्यक्तीच्या जन्मकुंडलीचा पाया असतो. जन्मकुंडली तयार करण्यासाठी 3 गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात. पहिली गोष्ट जन्मतारीख, दुसरी जन्मवेळ आणि तिसरी जन्मस्थळ.
या तीन माहितींच्या आधारे पंचांग, ग्रहांची स्थिती आणि खगोलशास्त्रीय गणिताचा वापर करून जन्मकुंडली तयार केली जाते. सर्वप्रथम जन्माच्या वेळी पूर्व क्षितिजाजवळ कोणती रास उदयाला आली होती हे निश्चित केले जाते. यालाच लग्न राशी असे म्हणतात. लग्न निश्चित झाल्यानंतर कुंडलीतील 12 भाव निश्चित केले जातात. त्यानंतर त्या क्षणी सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू आणि केतू हे ग्रह कोणत्या राशीत आहेत, कोणत्या अंशावरती आहेत आणि कोणत्या भावात आहेत याची अचूक नोंद केली जाते. यानंतर हे सर्व ग्रह त्यांच्या त्यांच्या स्थानानुसार कुंडलीमध्ये मांडले जातात. यातून तयार होतो तुमच्या जन्माच्या क्षणाचा एक ज्योतिषीय नकाशा, ज्याला आपण जन्मकुंडली असे म्हणतो. येथे एक गोष्ट लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे. जन्मकुंडली म्हणजे भविष्य लिहून ठेवलेले पुस्तक नाही. ती म्हणजे तुमच्या जन्माच्या क्षणी आकाशातील ग्रहांची स्थिती दर्शवणारा एक नकाशा आहे. या नकाशाचा अभ्यास करून व्यक्तीच्या जीवनातील विविध क्षेत्रांचा अभ्यास केला जातो. जन्मकुंडलीमध्ये एकूण 12 भाव असतात. प्रत्येक भाव जीवनातील एक महत्त्वाच्या क्षेत्राचे प्रतिनिधित्व करतो. उदाहरणार्थ, पहिला भाव व्यक्तिमत्व, स्वभाव, शरीराच्या संबंधित असतो. दुसरा भाव धन, कुटुंब, वाणीशी संबंधित असतो. तिसरा भाव धैर्य, पराक्रम, संवाद आणि भावंडाशी संबंधित असतो. चौथा भाव आई, घर, जमीन, वाहन, मानसिक सुखाशी संबंधित असतो. भाव शिक्षण, बुद्धिमत्ता, संताप या संबंधित असतो. अशाच प्रकारे प्रत्येक भाव जीवनातील वेगवेगळ्या क्षेत्राचे प्रतिनिधित्व करतो. याचप्रमाणे प्रत्येक ग्रहाचाही स्वतःचा स्वभाव आणि कार्यक्षेत्र असते. सूर्य आत्मविश्वास, नेतृत्व आणि प्रतिष्ठेचे प्रतीक मानला जातो. चंद्र मन, भावना आणि मानसिक स्थैर्य दर्शवतो. मंगळ ऊर्जा, धैर्य, पराक्रम आणि कृतीचे प्रतिनिधित्व करतो. बुध बुद्धिमत्व, शिक्षण, व्यापार आणि संवाद कौशल्याशी संबंधित आहे. गुरु ज्ञान, धर्म, भाग्य आणि आध्यात्मिक प्रगतीचा कारक मानला जातो. शुक्र प्रेम, सौंदर्य, कला, ऐश्वर्य आणि सुखसोयींचा कारक आहे. शनी कर्म, शिस्त, संयम, जबाबदारी आणि न्यायाचे प्रतीक आहे. राहू आणि केतू हे छायाग्रह असून जीवनात अचानक बदल, नवीन अनुभव आणि आध्यात्मिक शिकवण देणारे मानले जातात. हे ग्रह कोणत्या भावात आहेत, त्यांचे परस्पर संबंध कसे आहेत, त्यांची शक्ती कशी आहे आणि त्यांचा व्यक्तीच्या जीवनावर काय परिणाम होऊ शकतो याचा सखोल अभ्यास करून ज्योतिषी मार्गदर्शन करतो. म्हणूनच दोन व्यक्तींची जन्मतारीख सारखी असली तरी त्यांची जन्मवेळ किंवा जन्मस्थळ वेगळे असले किंवा नसले तरी त्यांची जन्मकुंडली पूर्णपणे वेगळी असू शकते. याच कारणामुळे प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव, विचार करण्याची पद्धत, करिअर, विवाह, आर्थिक स्थिती आणि जीवनातील अनुभव हे वेगवेगळे असतात. जन्मकुंडली ही आपल्या जीवनाचा आरसा आहे. आरसा आपला चेहरा दाखवतो पण भविष्य ठरवत नाही. त्याचप्रमाणे जन्मकुंडली आपल्या क्षमता, मर्यादा, संधी, स्वभाव्य म्हणजे समोर येणारी आव्हाने समजून घेण्यास मदत करते. आता आपण पुढील भाग बघणार आहोत. जन्मकुंडलीचा उपयोग नेमका कशासाठी होतो हा प्रश्न सर्वांनाच पडतो. जन्मकुंडलीचा उपयोग नेमका कशासाठी होतो आणि कुंडलीतून आपल्याला काय काय समजू शकते. अनेक लोकांच्या मनात असा गैरसमज असतो, जन्मकुंडली म्हणजे प्रत्येक पान हे भविष्य सांगण्यासाठी असते. पण प्रत्यक्षात जन्मकुंडलीचा उपयोग यापेक्षा खूप व्यापक आहे. जन्मकुंडली म्हणजे आपल्या जन्माच्या वेळी किंवा आपल्या जन्माच्या क्षणी आकाशात असलेल्या ग्रहांची स्थिती दर्शवणारा एक ज्योतिषीय नकाशा आहे. या नकाशाचा अभ्यास करून व्यक्तीच्या जीवनातील अनेक पैलू समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो. सर्वप्रथम जन्मकुंडलीवरून त्या व्यक्तीचा स्वभाव,
व्यक्तिमत्व समजण्यास मदत होते. एखादी व्यक्ती शांत आहे की रागीट, भावनिक आहे की व्यावहारिक, आत्मविश्वास कसा आहे, नेतृत्व करण्याची क्षमता आहे का, निर्णय घेण्याची पद्धत कशी आहे, लोकांशी वागण्याची शैली कशी आहे, अशा अनेक गोष्टींचा अभ्यास ग्रह आणि भावांच्या आधारे केला जातो. यानंतर येते शिक्षण. कुंडलीतील ग्रह आणि भावांचा अभ्यास करून शिक्षणातील आवड, अभ्यासातील प्रगती, उच्च शिक्षणाच्या संधी, संशोधनाची क्षमता किंवा परदेशात शिक्षणाची शक्यता यांचा अभ्यास केला जातो. यानंतर महत्वाचा विषय येतो म्हणजे करिअर आणि व्यवसाय. नोकरी म्हणजे नोकरी करणे अधिक योग्य ठरेल की व्यवसाय? कोणत्या क्षेत्रात यश मिळू शकेल? सरकारी नोकरीची शक्यता आहे का? स्वतःचा व्यवसाय यशस्वी होऊ शकतो का? प्रमोशन किंवा करिअरमध्ये प्रगती होऊ शकते का? अशा अनेक प्रश्नांची दिशा कुंडलीच्या माध्यमातून आणि अभ्यासातून मिळू शकते. यानंतर येते आर्थिक स्थिती. धनयोग आहे का? उत्पन्नाचे स्रोत कसे आहेत आणि ते कसे असू शकतात? बचत होईल का? गुंतवणूक करताना कोणती काळजी घ्यावी? आर्थिक चढ उतार कोणत्या काळात येऊ शकतात याचाही अभ्यास केला जातो. यानंतर येतो पुढचा विषय विवाह आणि वैवाहिक जीवन. विवाहाचा योग्य काळ, जोडीदाराचा स्वभाव, वैवाहिक जीवनातील सामंजस्य, गुणमेलन, मंगळ दोष तसेच अनेक योग दोष यांचा अभ्यास करून मार्गदर्शन केले जाते. त्यानंतर येते आपलं आरोग्य. कुंडलीच्या आधारे एखाद्या व्यक्तीची प्रकृती, कोणत्या प्रकारच्या आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात, कोणत्या काळात विशेष काळजी घ्यावी लागेल याविषयीचं मार्गदर्शन मिळू शकते. याशिवाय संतान योग, परदेश प्रवास, घर, वाहन, मालमत्ता, आध्यात्मिक प्रगती, समाजातील मान सन्मान, भाग्योदयाचा काळ तसेच जीवनातील महत्वाचे बदल यांचाही अभ्यास जन्मकुंडलीतून केला जातो. मात्र येथे एक अत्यंत महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. जन्मकुंडली तुमचे संपूर्ण भविष्य निश्चित करत नाही. ती तुम्हाला जीवनातील समोर येणाऱ्या नवीन संधी, आव्हाने, योग्य दिशा दाखवते. उदाहरण जर द्यायचं झालं तर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये व्यवसायाचे योग असतील तर त्याचा अर्थ असा नाही की ती व्यक्ती कोणतेही प्रयत्न न करता यशस्वी होईल. आणि एखाद्या काळात काही अडचणींचे योग असतील तर याचा अर्थ असा नाही की संपूर्ण आयुष्य अडचणींमध्येच जाणार आहे. कारण आपल्याला जीवनामध्ये कर्म, योग्य निर्णय, सातत्य, मेहनत आणि सकारात्मक विचार यांना नेहमीच सर्वाधिक महत्त्व असते. ज्योतिष हे मार्गदर्शन करणारे शास्त्र आहे. ते आपल्या हातात एक दिवा देऊ शकते जो पुढचा मार्ग उजळून दाखवतो. पण त्या मार्गावर चालण्याचा निर्णय आणि प्रयत्न मात्र आपल्यालाच करावे लागतात. म्हणूनच जन्मकुंडलीकडे भीतीने पाहू नका आणि अंधविश्वासानेही पाहू नका. तिच्याकडे स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याचे, आपल्या क्षमता ओळखण्याचे आणि योग्य निर्णय घेण्याचे एक प्रभावी साधन म्हणून पहा. आता पुढील भाग आपण पाहणार आहोत कर्म आणि ज्योतिष यांचा संबंध. आता या संपूर्ण विषयाचा शेवट करताना एक अत्यंत महत्वाचा विषय आहे हा. अनेक लोक मला प्रश्न विचारतात, जर सर्व काही कुंडलीत लिहिले असेल तर मग आपण मेहनत का करावी? हा प्रश्न अगदी स्वाभाविक आहे. पण त्याचं उत्तर ज्योतिषशास्त्र खूप सुंदर पद्धतीने देतं. जन्मकुंडली आपल्या जीवनातील येणाऱ्या नवीन संभाव्य स्थिती दाखवतं, निश्चित परिणाम नाही. ती आपल्याला सांगते की कोणत्या क्षेत्रात संधी अधिक आहे, कोणत्या काळात सावध राहावे आणि कोणत्या काळात आपल्याला मेहनतीने अधिक चांगले फळ मिळू शकते. परंतु त्या संधीचा उपयोग करायचा की नाही हा निर्णय पूर्णपणे आपल्या हातात असतो. हे एका साध्या उदाहरणातून समजून घेऊया. समजा हवामान खात्याने एखाद्या शेतकऱ्याला सांगितले की यावर्षी पाऊस भरपूर पडणार आहे, अशी शक्यता दिसते. पण जर त्या शेतकऱ्याने वेळेवर जमीन तयार केली नाही, बी पेरले नाही, शेतीची काळजी घेतली नाही, तर फक्त चांगल्या पावसामुळे त्याला भरघोस पीक मिळेल का? तर नक्कीच नाही. त्याचप्रमाणे
कुंडलीत योग्य योग असेल तरी त्याचा लाभ घेण्यासाठी योग्य वेळी योग्य प्रयत्न करणे आवश्यक असते. आणि जर जन्मकुंडलीमध्ये काही अडचणींचे संकेत दिसत असतील तरी त्याचा अर्थ असा अजिबात नाही की आयुष्य संपले किंवा यश मिळणारच नाही. योग्य निर्णय, सातत्य, संयम, सकारात्मक विचार आणि प्रामाणिक कर्म यांच्या बळावर अनेक अडचणींवरती मात करता येते. म्हणूनच आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कर्मप्रधान जीवन सर्वश्रेष्ठ मानले जाते. ज्योतिष हे आपल्या हातात एक दीपस्तंभ आहे. तो पुढचा मार्ग दाखवतो, पण त्या मार्गावर चालायचे, योग्य निर्णय घ्यायचे आणि यश मिळवण्यासाठी प्रयत्न करायचे काम मात्र आपल्याला करावे लागते. म्हणूनच जन्मकुंडलीवरती अंधविश्वास ठेवू नका आणि तिचा अविश्वासही करू नका. तिच्याकडे एक मार्गदर्शक, आत्मपरीक्षणाचे साधन आणि योग्य दिशा दाखवण्याचा प्रकाश म्हणून पहा. योग्य अभ्यास, योग्य ज्ञान आणि अनुभवी मार्गदर्शन यांच्या आधारे घेतलेले निर्णय जीवन अधिक सुखद आणि यशस्वी होऊ शकतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्योतिष म्हणजे काय, ज्योतिषाला वेदांग का म्हटले जाते, जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्मस्थळाचे महत्व, जन्मकुंडली कशी तयार होते, जन्मकुंडलीचा उपयोग काय आहे, तसेच कर्म आणि ज्योतिष यांचा काय संबंध याविषयी सविस्तर माहिती आपण जाणून घेतलेली आहे. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरला असेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, तुमच्या परिवारासोबत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण ज्योतिष विषयक व्हिडिओसाठी प्रज्ञा ज्योतिषी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. कारण पुढील व्हिडिओमध्ये आपण राशी, लग्न राशी, चंद्र राशी म्हणजे काय, या तिन्हींमध्ये नेमका काय फरक आहे, हा अत्यंत महत्त्वाचा विषय सविस्तरपणे समजून घेणार आहोत. तोपर्यंत मी प्राची तुमचा निरोप घेते. धन्यवाद.